AIBच्या तन्मय भट्टनं सचिन तेंडुलकरवर शेरेबाजी केलेली आहे। नुसतं सचिन नाही तर भारतरत्न लता दीदींवर देखील थिल्लर शेरेबाजी केली आहे। आणि या प्रकरणी आता मनसेनी संतप्त भावना व्यक्त केल्यात। मनसे या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे। स्नॅपचॅट स्टोरी प्रकारात तन्मय भट्टनं लता दीदी आणि सचिन तेंडुलकरवर अश्लील शेरेबाजी केली। AIBच्या शोमध्ये थिल्लर कॉमेडी करण्यात आलेली आहे। तन्मय भट्टवर आता चोहूबाजूने टीका होते, तर मनसे आता या प्रकरणी उद्या गुन्हा दाखल करणार आहे। राज्यातील रस्त्यांवर तन्मय भट्टला फिरू देणार नाही असा इशाराच मनसेने दिलाय। I want to talk about this story I read today about Vinod. He said that Virat Kohli is 10 times better than me. And I guess I just want to know if you guys also think the same, if Virat is indeed 10 times better than me. It is definitely very pissing off. आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, AIBचा थिल्लरपणा काय नवीन आहे? या अगोदर सुद्धा त्यांचे थिल्लरपणा समोर आलेला आहे। युट्यूबवरचं हे जे चॅनल आहे याला मात्र प्रेक्षकांची पसंती मिळते, मात्र याच थिल्लरपणाने आता कहर केला असं म्हणू शकतो। थेट भारतरत्न लता दीदींवर आणि सचिन तेंडुलकरवर शेरेबाजी झाली आहे। काय सांगशील? बरोबर आहे की जी व्यक्तिमत्व यांना भारतरत्न आहे, मात्र अनेक चाहते जे आहेत यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं। लता दीदी असतील, सचिन तेंडुलकर असेल, ही आपली मानाची पानं आहेत। भारत देश, भारतातले सगळे चाहते या लोकांचा तितकाच आदर करतो। मात्र ही जी विकृती आहे, याआधीही आपण अशाच प्रकारचा एक AIB शो मधला अशाच काही स्टार म्हणवणाऱ्या कलाकारांचा अशाच प्रकारचा एक हा थिल्लरपणा आपण याआधी अनुभवलेला आहे। त्यावरती ही प्रचंड टीका झालेली होती। मात्र पुन्हा एकदा तन्मय भट्ट सारखा जो कॉमेडियन आहे, जो लेखक म्हणवतो स्वतःला, त्याने अत्यंत किळसवाण्या शब्दांमध्ये या सचिन तेंडुलकर किंवा लता दीदी या दोहोंच्याही बाबतीमध्ये ही जी काही कॉमेडी किंवा ही जी शेरेबाजी केलेली आहे, प्रचंड निषेधार्थ म्हणावी लागेल। आणि म्हणूनच अनेक दिग्गज अभिनेत्यांनी, अनेक कलाकारांनी, चाहत्यांनी तर केलेलाच आहे निषेध। मात्र अनेक ज्येष्ठ कलाकार, अनुपम खेर असतील किंवा रितेश सारखा आपला मराठमोळा अभिनेता असेल, यांनी अत्यंत तीव्र भाषेत या सगळ्याचा निषेध केलेला आहे। त्यामुळे हे फक्त लोकप्रियता मिळवण्याचं हे फॅड आहे आणि म्हणूनच अशा दिग्गज व्यक्तिमत्वांवर आपण काही अशी चिखलफेक उडवली किंवा त्यांच्यावर शेरेबाजी केली तर ती आपल्याला एक प्रकारची पब्लिसिटी मिळते, लोकप्रियता मिळते, लोक बघतात अशा काही व्हिडिओजना। म्हणून प्रशांत आपल्यासोबत मनसेचे नेते अमय खोपकर आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अमयजी, तुम्ही पाहिलं असेल की AIBचा थिल्लरपणा काय नवीन आहे? यापूर्वी देखील त्यांनी अशा काही गोष्टी केलेल्या आहेत। आता तर मात्र त्यांनी कहर केला। त्यांनी अगदी दिग्गज लोकांनाही सोडलं ना, अगदी भारतरत्न लता दीदींवर शेरेबाजी करण्याची त्यांची मजल गेलेली आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया झी 24 तासवर? मला असं वाटतं की तन्मय भट्ट सारख्या नालायक लोकांना चोप दिला पाहिजे, जे आम्ही लवकरच करणार आहोत। तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही। आणि महत्वाचं म्हणजे की आज लता दीदी असोत, सचिन तेंडुलकर असोत, ही आपल्या देवघरात बसलेली माणसं आहेत। हे आमच्यासाठी, आम्ही त्यांना देव मानतो। आणि अशांबद्दल म्हणजे या महाराष्ट्रातल्या देशातल्या या दोन दिग्गजांनी अख्ख्या विश्वाकडे नाव यांचं घेतलं जातं, यांना मानलं जातं। यांना आम्ही देखील मानतो। आणि ह्यांच्याबद्दलची जी टीका आहे, मला असं वाटतं की फक्त फालतू प्रसिद्धी घेण्यासाठी या तन्मय भट्ट नावाच्या एका नालायक माणसाने केलेलं आहे। आणि माझी विनंती राहील सायबर सेलला असो किंवा सरकारला किंवा पोलीस प्रशासनाला की अशा प्रकारचे कुठलेही व्हिडिओ अपलोड होण्याच्या आधी आपण ते होऊ नयेत याची आपण त्याची काळजी घ्यावी। आम्ही देखील पक्ष म्हणून काय कायदेशीर तुम्ही कारवाई करणार का? आम्ही उद्या सकाळी शिवाजीबाग पोलीस स्टेशनला तन्मय भट्टला अटक व्हावी म्हणून आम्ही उद्या तक्रार दाखल करणार आहोत। मी आमचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि आमचे सगळे सहकारी आम्ही उद्या तक्रार दाखल करणार आहोत। आणि तन्मय भट्टला त्वरित कसं आहे, एका कोणीतरी मागणी केली की त्यांनी माफी मागावी। नुसतं माफी मागून हा विषय संपत नाही। एखाद्या म्हणजे प्रसिद्धी जोतात येण्यासाठी असे काहीतरी विधानं करायची, स्टेटमेंट करायचे, असे व्हिडिओज टाकायचे आणि माफी मागून मोकळं व्हायचं। अमय खोपकरजी, तुम्ही पक्षाची भूमिका इथं स्पष्टपणे मांडली, त्याबद्दल धन्यवाद। आता आपण थेट जाऊया। आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत। सुनंदनजी, हा AIBचा जो थिल्लरपणा आहे हा आता यांनी म्हणजे आता कहरच केलेला आहे। अक्षरशः त्यांनी म्हणजे ज्यांना आपण मानतो असे लता दीदी आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, त्यांनी आपल्या क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे, त्यांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही। कुठेतरी पसंतीची पावती मिळावी, कुठेतरी लोकप्रियता मिळावी म्हणून अत्यंत खालचा मार्ग यांनी निवडलेला आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय?
मी पहिल्यांदा हे स्पष्ट करतो की कुठल्याही माणसाच्या वरती विनोद करणं, त्याची नक्कल करणं याच्यात काही चूक नाही. कारण विनोद करणं, नक्कल करणं याच्यामध्ये ते लाईटली घेणं किंवा स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये घेणं हे सुद्धा मोठे खेळाडू किंवा मोठे कलाकार करू शकतात. फक्त या सगळ्याची लक्ष्मण रेषा असते. ती लक्ष्मण रेषा जर का तुम्ही ओलांडली, जर का आपण म्हणतो की विनोद कमरेखालचे करता कामा नयेत, तसं जर का केलेलं असलं तर मला वाटतं तो नो बॉल धरला जावा आणि मग त्याला फ्री हिट मिळायची ती मिळते. त्यामुळे AIBचा आतापर्यंत जे काही ब्रॉडकास्ट झालेला आहे त्याच्या एकंदर जर का तुम्ही अभिरुची पाहिली तर ती वेगळ्या प्रकारची आहे. ती अभिरुची आपल्याला मान्य नाहीये आणि ती अभिरुची जर का त्यांनी कंटिन्यू करताना जर का तन्मय भट्टनी अशा पद्धतीचे खालचे पातळीवर जाऊन शेरेबाजी केली असली तर ती निंदनीय आहे. सुनंदनजी, तुम्ही अत्यंत 2 शब्द अत्यंत योग्य वापरलेत की कुठेतरी लक्ष्मण रेषा पाहिजे होती ही त्यांनी ओढलेली आहे आणि कुठेतरी खालचा तळ गाठलेला आहे त्यांनी आणि त्यांची अभिरुची सुद्धा अत्यंत हीन आहे असं आपण म्हणू शकतो. पण एकूणच सचिन सारख्या खेळाडूवर कुठेतरी अशी अश्लील शेरेबाजी, उथळ शेरेबाजी करणं हे कितपत योग्य आहे? योग्य नाहीये. कारण मी म्हणलं तसं विनोद करायला हरकत नाही. माझा मित्र विक्रम साठे तो सचिन तेंडुलकर वरती भरपूर त्याची नक्कल करतो, लता दीदींची नक्कल करतो. ही या दोघांनाही माहिती आहे आणि दोघंही दिलखुलास त्याला हसून दादही देतात. तर ते करायला हरकत नाही. मला विनोद करण्याविषयी अजिबात आक्षेप नाहीये. फक्त त्याची पातळी हीन झाली. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी, निवडुंगाच्या झाडाला कुणीच दगड मारत नाही. आंब्यानी भरलेल्या झाडावरती दगड मारतात ही मानसिकता आहे. त्यामुळे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. सुनंदनजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. AIBच्या शोमध्ये उथळ आणि थिल्लर प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे. सचिन तेंडुलकर आणि लता दीदींवर अत्यंत उथळ स्वरूपात शेरेबाजी करण्यात आलेली आहे. तन्मय भट्टच्या वर्तणुकीवर बॉलिवूडमधून देखील संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येतात. बघूया बॉलिवूड सेलिब्रिटींनी काय मत व्यक्त केलंय. बघा रितेश देशमुख काय म्हणतो हे ऐकून मी शॉक झालोय. लिजेंडबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तन्मय भट्टची वर्तवणूक चुकीची आहे असं रितेश देशमुख म्हणतोय, अभिनेता रितेश देशमुख. तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर म्हणतायत तन्मयनं माफी मागावी. मी पण 9 वेळा कॉमिक ॲक्टर होतो, माझा पण सेन्स ऑफ ह्युमर आहे, परंतु हा विनोद नाही, अश्लीलपणा आहे. तन्मयनं माफी मागायलाच पाहिजे असं अनुपम खेर म्हणतायत ज्येष्ठ अभिनेते. माझा पण सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, पण तन्मयनं आता माफी मागायला पाहिजे असं अनुपम खेर यांचं म्हणणं आहे. ट्विटरवर बॉलिवूडमधून कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच चोहूबाजूनी तन्मय भट्टवर टीका होते, राजकीय क्षेत्रातून देखील टीका होते. मनसे आता या प्रकरणी उद्या गुन्हा दाखल करणार आहे. तन्मय भट्टला महाराष्ट्रातील रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराच मनसेनं दिलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.